नमस्कार. आज आपण ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटमध्ये जसं बटर चिकन मिळतं, तर त्याच पद्धतीने बटर चिकन अगदी सोप्या पद्धतीने आज आपण घरी बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला इथे ब्रेस्ट चिकन घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो ब्रेस्ट चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकून हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, धना पावडर टाकली, थोडासा गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आणि 2 चमचे घट्ट दही टाकून व्यवस्थित असं आपल्याला हे चिकनला लावून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं आपण हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा टाकून घेतलेला आहे, टोमॅटो, आलं लसूण, 10-12 काजू टाकलेले आहेत, 2 हिरव्या वेलचे टाकून घेतलेले आहे, एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि अर्ध चक्री फूल टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये चिकन बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही साहित्य वापरू शकता. थोडंसं कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे आणि पाणी घालून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान असा कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे. तर हे काढून घेतलेलं आहे. तर याची मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर त्याच कढईमध्ये परत 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि बटर घेतलेलं आहे आणि जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं तर ते चिकन आता आपण यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता आपल्याला हे चिकन छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. छान असं ड्राय होईपर्यंत आपण हे चिकन छान परतून घेणार आहोत. तर तुम्ही इथे शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, पण मी इथे अगदी कमी तेलामध्ये हे रोस्ट करून घेतलेलं आहे. रोस्ट केल्यामुळे जो मसाला आहे तर तो चिकनमध्ये छान असा मुरतो आणि चिकनला एकदम छान चव येते. परत त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल आणि बटर टाकलेलं आहे. तर बटर चिकन आहे त्यामुळे आपल्याला इथे बटरचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. तर त्यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकून घेतलेले आहे. हळद पावडर, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि जो मसाला आपण बनवला होता तर तो मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि 5 मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत 5 मिनिट आपण हा मसाला परतून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी. तर अगदी भरपूर पाणी यामध्ये टाकायचं नाही, थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. याची ग्रेव्ही खूप पातळ नसते, घट्टसरच ग्रेव्ही असते. जशी आपण पनीरची भाजी बनवतो त्या पद्धतीचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. त्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि ह्या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे चिकन फ्राय करून घेतलं होतं तर ते चिकन टाकून घेतले. थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर ब्रेस्ट चिकन आहे त्यामुळे हे चिकन शिजवायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजलं जातं. 1-10 मिनटामध्ये हे चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं. तर इथे आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे. त्यावरती फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी क्रीम टाकलेली आहे. तर हे चिकन तुम्ही जिरा राईस, चपाती, रोटी किंवा फुलक्यासोबत हे तुम्ही खाऊ शकता. तर नेहमीच रस्स्याचं चिकन बनवण्यापेक्षा कधीतरी हॉटेलसारखं असं बटर चिकन बनवून पहा. नक्कीच सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.